म्हणजे 4 टेस्ट घेतल्या यांनी. एक बोलगाड 1 म्हणजे जे 2002 साली शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने प्रसारित झालं ते बोलगाड 1 होतं. त्यानंतर 2006 मध्ये बोलगाड 2 आलं, त्याची दुसरी टेस्ट होती. आणि तिसरी टेस्ट होती जी आता सरकारच्या विचाराधीन STBT म्हणजे ही जी चळवळ आहे, ललित दादाच्या शेतापासून STBTची चळवळ सुरू झाली. ती चळवळ तूप टाकळीच्या शेतात आली आणि आता ती चळवळ संसदेत संजीवभाऊ देशमुख आपले लोकप्रिय खासदार यांनी ही चळवळ शेतकऱ्याची संसदेत पोहोचवण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं आज आम्ही लोकप्रतिनिधीला यासाठीच बोलावलं की शेतकरी संघटनेची काही भार खासदार संजीवभाऊ देशमुख यांनी खऱ्या अर्थानं स्वीकारला आणि जवळजवळ 8 ते 10 प्रश्न लोकसभेत मांडले आणि ते सगळ्या प्रश्नाची उत्तर सुद्धा आली. आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं लोकप्रतिनिधी कसा असावा, तो शासनाचा नसावा, तो लोकांचा असावा. आणि खऱ्या अर्थानं आज शेतकरी संघटनेची जी चळवळ आहे ती संसदेत पोहोचवण्याचं काम संजय भाऊनं केलेलं आहे. आणि याच्यातला जो 4था जीन होता VIP3, हा VIP3 जीन भारतात आणखीन ट्रायल सुद्धा झाल्या नाही. आणि या जीनचं महत्व गुलाबी गोंधळी आणि सकिंग, बरेचसे जणांचे कापसं फक्त एका फवारणीवर असेल, कारण की मिलिंद जांभळे यांचं तंत्रज्ञानाचा जो त्यांनी वसा घेतला आणि पाण्याचं pH कंट्रोल करा, त्याचा इफेक्टिव्हनेस म्हणजे त्याची प्रभाव कमीत कमी 1 महिना राहतो. त्यामुळे तुमच्या शेतातले फवारणीचे खर्च सुद्धा कमी झालेले आहे. माझ्या शेतात सुद्धा जेव्हा ही आघाडी तयार झाली आणि त्यांनी जो पूर्ण वेळ देऊन शेतकरी संघटनेसाठी काम केलं आणि शेतकऱ्यासाठी जे काम केलं त्याचं प्रति एकर किमान 2000-3000 रुपये फायदा शेतकऱ्यांना दिसत आहे. pH कंट्रोल केला शेतकऱ्यांनी, त्यांना एकच फवारणीवर काम करत आहे. शेतकरी संघटनेची चळवळ खऱ्या अर्थानं ही संसदेत शेतात पोहोचल्यानेच हा देश महाशक्ती बनणार आहे, याच्यात दुमत नाही आहे. यानंतर दीपकांना बोलतो. त्यामध्ये तुम्हाला हवेतलं तापमान, हवेतली आर्द्रता, हवेतली आर्द्रता आणि हवेतलं टेम्परेचर तुम्हाला काय नंतर त्याच्यामधले आपल्या बागावरती किती वेळेस सकाळी ओलावा असतो ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर शेवटच्या तासामध्ये तुमचा म्हणजे किती पाऊस पडतोय ते तुमच्या तासामध्ये आणि पूर्ण दिवसामध्ये किती पाऊस पडला आहे ते तुम्हाला MM मध्ये सांगतंय. त्याच्यानंतर सूर्यप्रकाश हा किती असतो हे तुम्हाला सांगतंय. त्याच्यानंतर मातीचं तापमान हे किती असतं हे सांगतंय. त्याच्यानंतर त्या डिव्हाइसला आपण 2 प्रकारचे सेन्सर इन्स्टॉल केले हे तुम्हाला ते सांगतं का त्या जमिनीमध्ये किती ओलावा आहे, आपल्याला त्या प्लॉटला कधी पाणी द्यायचं हे पण ते सांगतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हवामानाचं पण एक दिलेलं आहे की 7 दिवसामध्ये तुमच्याकडे किती तारखेला किती आणि केव्हा किती पाऊस पडणार आहे हे पण तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर हे आपण दुसरं एक मशीन पण फिट केलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त त्या प्लॉटचा मॉइश्चर हे सांगते आणि टेम्परेचर सांगते. आता हे जे तुम्ही मशीन लावलेलं आहे या मशीनमधनं आपल्याला येणाऱ्या किडीची माहिती होणार आहे. हो, आता पाऊस किती पडणार आहे आमच्या हातात नाही. आम्हाला आता ही माहिती करून घ्यायची आहे ती तुम्ही तुमच्या याच्यामध्ये तुम्ही सेट केलं आहे. तुमची मशीन काय सांगते की सगळ्यात आधी तुम्ही सांगा की आता कापसावरती कोणत्या किडीचं आक्रमण होऊ शकतं आणि त्याच्यावरती उपाय होते. आता कापसामध्ये गुलाबी गोडकळी, पांढरी माशी, थ्रिप्स, एडिसन मावा, मिलबग आणि तोडतोडे हे दाखवत आहे. तर ते ज्या प्रकारे म्हणजे जेव्हा वातावरण ज्या टायमाचं कसं तयार होईल, आताचं वातावरण जे आहे त्या आजची जी आर्द्रता आहे त्या आर्द्रतेनुसार आज कोणची कीड आलेली आहे किंवा येऊ शकते आणि त्यावरच्या उपाययोजना सांगा. आता आपल्याकडे आता सध्या पांढरी माशीचं 70% तुम्हाला दाखवत आहे म्हणजे येऊ शकतं इथे. त्याच्यानंतर एक थ्रिप्स आहे हे तुम्हाला 50% दाखवत आहे. या टायमाला तो लागू नये. तर ही साधारणतः ही जी आता माहिती आली आहे तुमच्याकडनं,
ही जसं आता दीपक अण्णा या परिसरात सगळीकडे ॲट ए टाइम एकाच हो, वेळेस येणार आहे, हो. कारण इकडची आर्द्रता आणि तापमान सारखंच आहे. तर ही कीड येणार आहे, तुम्ही तयार राहा. तर हे आम्हाला किती दिवस आधी सूचना मिळेल? हे तुम्हाला कालांतर म्हणजे शक्यतो 24 तासामध्ये मला आधीच सांगून देईल ते की ह्या टायमाला तुमच्याकडे हा कोणी येऊ शकतो कीड. 24 तास आधी? 24 तास तुम्हाला सांगून देईल. अच्छा. आणि आता जसं आमचं दुसरं महत्त्वाचं पीक आहे तूर आहे, महत्त्वाचं पीक. हो. तर तुरीवरती काय आता येऊ शकतं? तुझी ते टाकावं लागतं, ते टाकल्यानंतर ते तुम्हाला ते दाखवून देईल लगेच. दाखवून द्या. टाका तुम्ही 2 मिनिटं घ्या, टाका. म्हणजे पाऊस किती पडतो या गोष्टी आमच्या हातातच नाही. आम्हाला पाऊस किती पडतो नाही पडतो याचा इंटरेस्टच नाही आहे. तसं नाही आहे ते. तालुका लेवलवर असेल तर मग यायचा उपयोगच नाही. नाही तालुका लेवल आता हे बरोबर आहे, पण आपला गरीब शेतकरी आहे, कम्युनिटी आल्यावर निवडून कम्युनिटी. थोडं मी जाहिरात पाहिजे या दृष्टिकोनातून बोललो. मध्ये त्यांनी जे बसवलेलं आहे एंटायर सिस्टम 25,000ची आहे. त्यात ऍक्च्युली शेतकऱ्याला फक्त 4,000 रुपये भरायचे लागतात. अच्छा. आणि त्याचं उत्पन्न जवळजवळ त्यांचं 2 पोहोचलेलं आहे. 270 पर्यंत गेलेलं आहे. श्रीराम पाटील पुढे या, तुम्ही इकडे या. तुम्ही यायला एक मिनिट यांना एक बाजूला ठेवून देऊ आणि हे दे. या ना समोर या ना. फोटो काढला समोर या. हे ते इंग्रजी करावं दोन्ही एकाच झालं ना एक. सन्माननीय मंच आणि माझ्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे सन्मानपत्र वाचन करण्याची, तर मी त्याला सुरुवात करतो. सेंटिमेंट्स ऑफ ऑनर. मेमोरंडम ऑफ ऑनर टू श्री डॉक्टर चारुदत्त दिगंबर माई. विथ फॉलोइंग लाइन्स वी द शेतकरी संघटना अँड स्वतंत्र भारत पक्ष वुड like to express our sentiments for your contribution to agriculture and especially for crop improvement. This memorandum is solemnly recorded to acknowledge the profound contributions of Dr. Charudatta Digambar Mai to the advancement of agricultural biotechnology in India and beyond. At a time when genetic engineering is agriculture was mired in controversy and when public discourse was dominated by misplaced fears and misformed rhetoric, your voice brought clarity, conviction and intellectual rigor. You played a decisive role in the environmental release of Bolgard 2 BT cotton, a next generation innovation that transformed India's cotton cultivation, enhancing productivity, securing farmer livelihoods and strengthening the nation's agricultural economy. As director, head and representative in national and international institutions, you contributed significantly to shaping policy, building scientific consensus and establishing India's place in the global biotechnology community. Since last 20 years, you are supporting farmers' agitation for herbicide tolerant and insect resistant HTBT, corn, soybean and cotton seed technology. Dr. Charudatta Mai is the untold story of India's crop surveyor. Dr. Charudatta Mai, India's renowned cotton man, has been honored with the International Cotton Advisory Committee Researcher of the Year 2025 award for his transformative contributions to cotton science and smallholder farming. His 54-year career shaped BT cotton adoption, boosted yields and improved farmer livelihoods. On occasion of birth anniversary 3rd September 2025,
of Yugatma Sharad Joshi. This memorandum honors his scholarship, leadership and service to the nation with gratitude for his unwavering commitment to science and society. Nahi jnanena sadrusham पवित्रमिह विद्यते तस्वयं योगम संसिद्धी काले नात्मनी विद्यते. अर्थात ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही. स्थित प्रज्ञ कर्मयोगी ज्ञान सतत प्रयत्नाने आत्मसात करतो. धन्यवाद. आभारी आहे. आणि मी सुद्धा एका शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे शेतीविषयी मला विशेष अभिमान आहे आणि म्हणूनच त्या शेतकऱ्यांविषयी मला 4 ओळी बनाव्याशा वाटतात. देश डिजिटल झाला तरी भाकर ऑनलाईन मिळत नाही. शेतकरी जगवतो देशाला तरी श्रेय मात्र घेत नाही. आदरणीय माई सर यांचे मानपत्र मी वाचत आहे. विद्या विंदते मृतम अर्थात ज्ञानाच्या माध्यमातून अमरत्व. मानपत्र माननीय श्री डॉक्टर चारुदत्त दिगंबरराव माई. आपण कृषी जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील महान दूरदृष्टी संपन्न शास्त्रज्ञ आहात. आपण आपल्या प्रज्ञेने आणि वैज्ञानिक चिकाटीने भारतीय कृषी वाटचालीला नवे वळण दिले. छद्म पर्यावरणवाद्यांच्या कोलाहलाने कृषी जैव तंत्रज्ञानाचे क्षेत्र संभ्रमाच्या चक्रव्यूहात विदीर्ण झाले असताना आपण तंत्रज्ञानाची बाजू अत्यंत निर्धारपूर्वक व तर्कनिष्ठ मांडली. आपण कृषी क्षेत्रात जनुकीय अभियांत्रिकीवर भीती व गैरसमजांचा सुळसुळाट असताना स्पष्ट विचार, वैज्ञानिक पुरावे आणि दृढ विश्वास यांचा आधार घेत समाजात जागृती निर्माण केली. आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर संशोधन संस्था नेतृत्वपदी केलेले कार्य हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी शास्त्रीय नेतृत्वाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. आपली शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत कृषी विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रबोधन करण्याची हातोटी विलक्षण आहे. जागतिक कापूस उत्पादनात बीटी कापसाने क्रांती केली. आपल्या सुस्पष्ट व पारदर्शक मांडणीने बीटी कापसाच्या पर्यावरणीय विमोचनाला भारतात अनुमती मिळाली. बीटी कापसाने केवळ पिकांना संरक्षण दिले नाही तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण केले आणि भारताला जागतिक कृषी राष्ट्रांच्या समान रांगेत उभे केले. आपला कृषी क्षेत्रातील अनुवांशिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठीचा पाठपुरावा अतुलनीय आहे. आपण गेले 20 वर्ष तणनाशक, सहिष्णु व कीड प्रतिरोधक HBT, मका, सोयाबीन व कापूस बियाणे तंत्रज्ञानाला अनुमती मिळावी म्हणून रस्त्यावरील आंदोलनात सहभागी होण्यास मागे पुढे पाहिले नाही. आपला आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने इंटरनॅशनल कॉटन ॲडवायझरी कमिटी वर्ष 2025 मध्ये कॉटन मॅन ऑफ इंडिया म्हणून गौरव केला. आपला युगात्मा शरद जोशींच्या जयंती दिनी म्हणजेच 3 सप्टेंबर 2025 सन्मान करणे म्हणजे विवेक, विज्ञान आणि मानवी प्रगतीवर असलेल्या सामूहिक विश्वासाची पुन्हा एकदा प्रखर पुष्टी करणे होय. आपणास कृषी जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील या महान योगदानाबद्दल शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष मानपत्र प्रदान करीत आहेत. आपण योगी आहात. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिहि विद्यते तत्वत्सम योग संसिद्ध कालेनात्मी विंदती. अर्थात
ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही. स्थित प्रज्ञा कर्मयोगी ज्ञान सतत प्रयत्नाने आत्मसात करतो. धन्यवाद. एवढंच आहे, पण हे जे महान माननीय श्री डॉक्टर चारुदत्त दिगंबर माई यांच्याबद्दल मला पुन्हा 4 वेळ, इतके महान हस्ती आपल्यासारख्या तुटकी गावात येऊन शेतकरी जो आपला महत्वाचा उद्योग आहे आणि त्यांच्यावर आपलं सर्वांचं उदरभरण आहे, तर इतक्या महान कार्याबद्दल मला त्यांच्याबद्दल 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. नशिबात नसलेल्या गोष्टी ओढून आणल्या. पहा, तंत्रज्ञानाची एवढी माहिती आपल्याला नव्हती पहिल्यांदा. नशिबात नसलेल्या गोष्टी ओढून आणल्या, संकटांनाही त्यांनी झुकवलं. हिम्मत मोठी असेल तर परिस्थिती सुधारते. हिम्मत मोठी असेल तर परिस्थिती सुधारते. फक्त एवढंच माझ्या शेतकरी बापानं आम्हाला शिकवलं.